नमस्कार मंडळी, आज मी एकदम स्पेशल आणि हटके मोदक रेसिपी घेऊन आले आहे। ओरिओ बिस्किट मोदक। गणपती बाप्पाच्या आराधनेला नेहमी उकडीचे किंवा गुळ खोबऱ्याचे मोदक करतो, पण यावेळी चला मग थोडं वेगळं ट्राय करूया। फक्त काही मिनिटात ओरिओ बिस्किट मोदक तयार होतात, तेही बिना जास्त मेहनतीच्या। चला तर मग सुरू करूया ही रेसिपी। सर्वप्रथम ओरिओ बिस्किट मधले आपण क्रीम काढून घेऊया। रेसिपी करताना आपल्याला क्रीम काढून घ्यायचं आहे, कारण आपल्याला फक्त बिस्किटाची पूड वापरायची आहे। क्रीम काढलं नाही तरी चालेल, पण क्रीम काढलं की मोदकाचे टेक्स्चर अजून छान येते। आता ओरिओ बिस्किट मिक्सर मध्ये टाकून बारीक पूड करून घ्यायचं आहे। ओरिओ बिस्किट मिक्सर मध्ये टाकून अगदी बारीक झाला आहे। पावडरला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पावडरला भांड्यातनं काढून घेतल्यानंतर त्यात थोडं थोडं दूध घालून मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर त्यात थोडी पिठी साखर घालून मळू शकता। तुम्ही बघू शकता इथे आपले छानपैकी बिस्किटाचा गोळा तयार झालेला आहे। चला तर मग आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया। इथे मी घेतले आहे अर्धी वाटी बारीक सुकं खोबरं, 2 चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचा पिठी साखर। सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। आता थोडंसं दूध घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे। आता मोदक बनवायला सुरू करूया। साच्याच्या साहाय्याने आपल्याला मोदक बनवायचा आहे, तर आता साच्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आता आपला ओरिओ बिस्किटचा गोळा थोडं घेऊन मोदकाच्या साच्यात भरून दाबून घ्यायचा आहे। मधोमध थोडी जागा ठेवून त्यात आपलं सारण भरायचं आहे आणि पुन्हा थोडा गोळा करून लावून साचा बंद करायचा आहे। अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकताय आपले मोदक खूप छान तयार झालेले आहे। ओरिओ बिस्किट मोदकाची ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला नक्की आवडेलच। तुम्ही घरच्या घरी हा मोदक करून पहा आणि गणरायाला नैवेद्याला दाखवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजेच अशाच छान छान रेसिपी तुम्हाला लगेच मिळतील।
अशाच अजून छान छान रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे.